नमस्कार दोस्तों, वेलकम टू आपला नवीन व्लॉग। तर मी आज कसा देखना दिसतोय काय बाय द वे, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजेच साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वाती भाऊनो। आज परत आणि आपण चाललोय पाटण साईडला। तर पाटण साईडला मॉन्स्टर ऑडिओ या साऊंडवरती आज शो असणार आहे। तो आहे वरातीचा आणि पाठीमागं बसंती रेडी आणि आज एक नवीन चेहरा तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर त्याची पहिल्यांदा तुम्हाला ओळख करून देतो आणि शो एन्जॉयफुल असणार आहे। तर व्लॉगला आत्ताच लाईक करून ठेवा, कारण लाईक करणं इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावाला लाईक केल्याशिवाय बरं वाटत नाही आणि तुम्हाला पण मला लाईक केल्याशिवाय बरं वाटत नाही, कारण आपल्याकडे तेवढे कंटेंट आणि तेवढी मेहनत पण असते। त्याच्यामुळे लाईक करणं इम्पॉर्टंट आहे आणि जो चेहरा मी बोलत होतो जो नवीन आहे त्या चेहऱ्याची ओळख करून देतो एका मिनिटामध्ये। हे बघू शकता, हे बघू शकता, डीजे यश कराड हे नवीन मेंबर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आज। आणि आम्ही दोघं आत्ता चाललोय पाटणला। तर ऑलरेडी थोडासा लेट झालाय, कारण निघायचं होतं मला वाटतं 5 वाजता, पण 5:30 वाजलेत। थोडासाच लेट झालाय, पण टायमिंगमध्ये पोहोचेल काय विषय नाही। शो लेट आहे, 7-7:30 वाजता शो चालू होणार आहे। तर निघूया, बघूया पुढे काय काय होते। लेट्स गो। तर भावांनो, व्हिडिओ चेक करत होतो जस्ट आत्ता। जो व्हिडिओ पहिला जो केला होता, ज्या व्हिडिओमध्ये यशची ओळख करून दिली, तो व्हिडिओ मी चेक करत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये परत मी बघतोय तर असं वाटलं की यश एवढा असा घाबरल्यासारखा का उभा राहिला, मला का म्हणजे बसलाय काय कळलं। त्याला व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि हा असा घाबरल्यासारखा माहित नाही का घाबरला होता, एवढा का घाबरला पहिल्यांदा असल्यामुळे तेवढं घाबरलेलो। तर पहिल्यांदा तो आपल्या कॅमेऱ्यासमोर आला तेव्हा थोडंसं त्याला घाबरल्यासारखं झालं। तर यश कोण आहे? तर यश आपला एक नवीन स्टुडंट आहे जो आत्ता शिकतोय आपल्याकडे। ॲडमिशन त्याचा ऑलरेडी आत्ता आहे, बऱ्यापैकी कव्हर होत आलाय आणि आपल्याच अकॅडमीमध्ये तो सध्या प्रॅक्टिस करतोय। थोड्या दिवसात तो पण मार्केटमध्ये तुम्हाला वाजवताना दिसेल आणि मजा आहे, भारी, चांगलं वाजवतोय, प्रॅक्टिस वगैरे चांगलं करतोय। बघूया पुढे काय करतोय, आपलं नाव राखतोय, काढतोय का काय करतोय। नाही, वाजवणार 100%, नाव आपलं राखणारच याची गॅरंटी आहे मला, कारण चांगला आहे विषय, त्याचा बीट वगैरे प्रॉपर आहे, होईल हळूहळू। आणि हे बघू शकता लालपरी ती पण इस्लामपूर डेपोची। मजा आहे बाय भावनो। एसटीने प्रवास करा रे, एसटी वाचली पाहिजे, कळलं का? मी पण करतो का तिथं, केल्यावर सांगतो तुम्हाला। गाईज हे बघू शकता, एवढी लाईन क्रॉस करून आम्ही पुढे आम्ही आलो तर याच्यापेक्षा पण अजून मागं 2-3 गाड्या होत्या। एवढी लाईन क्रॉस करून फायनली नंबर आलेला आहे आपला। ऐसे हालात में बेहतर यही है कि वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले और अपनी जिंदगी को एक नई दिशा की तरफ मोड़ने की कोशिश करे। बाय बाय, टाटा, गुड बाय। गाइज फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे। पोचता अंधार पडलेला आहे आम्हाला, पण पोचलोय फायनली। खूप आतमध्ये होतं गाव, सापडलेलं नसतं, जर एकटा असतो तर सापडलं नसतं। म्हणजे एकटा म्हणजे इथं हायवे वरती न्यायला आले होते ते, त्याच्यामुळे सापडलं। आतमध्ये आहेच पूर्ण एकदम डोंगरामध्ये असल्यासारखं, एकटा असतं काय सापडलं नसतं, बसलं असतं इकडे तिकडे फिरत। पण पोचलोय फायनली आणि सेटअप रेडी झालेला आहे। हे बघू शकता, आरके लाईट, मॉन्स्टर ऑडिओ, उमरजवाला।
नाही नवरदेवसाठी उडी मारतो. 1 2 1 2 3 jump. This is special for नवरदेव है. के प्यार के लिए हाथ ऊपर. बोले खूप झालं प्रेमासाठी. आता कोण कोण सिंगल आहे हातवर करायचं. बोले सिंगल 9 दिवस तरी झाले. आता कोण कोण सिंगल आहे हातवर करायचं आणि जसा साऊंडचा वेट वाजत ओडी कमा 1 2 1 2 3 लेट्स गो. सिंगल संघटना हात वरती. याला म्हणतात उमरस वाला मॉन्स्टर है. या डोंट फॉरगेट आर्खे लाइट है. चिरवणी गाला मेरी तरफ से सबके लिए. बोला सगळ्यांनी हातवर करायचं आणि तालात नाचायचं. कम ऑन. ये ओरिजिनल स्टाईल आहे. बोले कोण कोण पुष्पा हात वरती. भावानो शो एंड झालेला आहे आणि शो एंड झाल्यानंतर तिथलं काही शूट घेतलेलं नाही. पण आता आम्ही चाललोय घरी आणि झोप आले खूप जास्त. वाजलेत किती तुम्ही बघू शकता. दिसतंय किती वाजलेत. 1:26 झालेत. आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. किती शो संपला बरोबर 12 वाजता. 12 वाजल्यापासून आम्ही 12:10 आम्ही निघलोय तिथून. पण अजून पोचलेलो नाही. आता पोचेल थोड्याच वेळात. म्हणजे आता अजून एक 15-20 मिनटं लागतील पोचायला. त्यानंतर आम्ही जेवणार आणि मग झोपणार. जाऊया मग बघूया काय काय होतंय. काहीच तर फायनली आवडून सगळं झालेलं आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. 3 वाजलेत रात्रीचे आणि आता झोपायचं म्हणतोय कारण झोपलं पाहिजे. सकाळी पण लवकर उठायचं आहे. तर ऑल ओव्हर शो मस्त झाला आणि मच्छी होती जेवायला. त्यामुळे आत्ता जेवण वगैरे मस्त झालं आणि आता झोपायला लागले. तर झोपून घेतो. उद्या सकाळी लवकर उठून ब्लॉग पण अपलोड करायचा. एक ब्लॉग अपलोड केला होता ऑलरेडी आज
तुम्हाला म्हणजे रात्रीच देणार होतो पण देऊ शकलो नाही कारण त्याला थोडासा कॉपीराईट इश्यू आला. आता तो एडिट करून म्हणजे कॉपीराईट तर काढतो आहे. आता उद्या सकाळपर्यंत तो क्लिअर होईल. सकाळी 8 वाजता टाकू का दुपारी टाकू का रात्री टाकू काय समजत नाही पण बघू जे काय होईल ते तुम्हाला समजेलच. तर मस्त झाला शो वगैरे आणि यायला थोडा लेट झाला पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. लेट चालू झाला आणि लेट संपला शो, 12 वाजता संपला, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला पण ठीक आहे, इट्स ओके. आता झोपूया, हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया असेच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.